नमस्कार, कदम किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सुक्या मच्छीचा एक प्रकार म्हणजे काही जण त्याला बारीक जवळा म्हणतात, आमच्याकडे कोलीम म्हणतात. तर मी तुम्हाला ती कोलीम करून दाखवणार आहे. त्याच्यासोबत आपली एक तांदळाची भाकरी मी तुम्हाला करून दाखवणार आहे. चला आपण साहित्य बघूया इथे. इथे मी सुका कोलीम घेतलाय, कांदा आहे, टोमॅटो आहे, इथे मसाले धना जिरा पावडर आहे, काश्मीरी लाल मसाला, लाल तिखट, हळद. आता कैरी बाजारामध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे आपण कैरी वापरू शकतो. नसेल तेव्हा मग कोकम किंवा चिंच वापरू शकतो. कढीपत्ता, लसूण एकच, कोथिंबीर, मीठ. आणि मी इथे हिरवी मिरची एकच घेतली, कारण लाल तिखट यूज करायचे, त्यामुळे मिरची आपण कमी घ्यायची. आणि कढई मी तापत ठेवली. इथे आपण कढई तापत ठेवली होती. आता जवळा पहिला आपण भाजून घेऊया. जवळा आधी स्वच्छ निवडून घ्यायचा, मग सुका असेल तेव्हाच भाजायचा. ओला मग तो धुतल्यानंतर भाजता येत नाही. आधी भाजून घ्यायचा चांगला, खरपूस भाजायचा, जास्त काळा पण करायचा नाही. जवळा भाजायला घेतला ना की पटपट पलीकडे हलवायचा तो, नाही तर खाली करपून जाईल लगेच. आणि गॅस बंद करायचा, जास्त करायचं नाही. ते इथे हा जवळा आपण भाजून घेतला आणि इथे पाण्यामध्ये टाकून घेतलं. हा बघा, स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचा, कारण ना याच्यामध्ये कस असते. 2 पाण्याने धुतला की शेवटला ती कस आहे ती खाली राहते, मग वरचा जवळा काढून घ्यायचा. आता 1 पाण्याने मी आधी धुवून घेतलंय, हे दुसरं पाणी आहे माझं. इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं. आता याच्यामध्ये आपण मिरची आणि कांदा जो आहे तो घालून घेऊया. लसूण आहे एक, तो कढीपत्ता, कांदा थोडा लाल झालाय. आपण टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचं. टोमॅटो थोडा लाल झाला इथे. टोमॅटो, कांदा, हे जे मसाले आहेत ते घालून घ्यायचे. मसाले तेलावरती परतून झाले, ह्या जवळा जो आपण धुवून घेतला होता कोलिंग, तो घालून घ्यायचा. आणि हा सगळा एकजीव करून घ्यायचा. मीठ पण आताच घालून घ्यायचं, म्हणजे ते सगळं लागतं त्याला. सगळं एकजीव करून घ्यायचं. आधी थोडं पाणी घालायचं नाही, कारण कोलिंग ओलाच आहे ना, धुतलेला आहे, तर त्याला ऑलरेडी पाणी असतं. जास्त पाणी घालायचं नाही. हा एकसारखं हलवून घ्यायचं. आता थोडंसं हाताने थोडंसं पाणी शिंपडायचं, जास्त नाही, बस थोडंच. गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवायचं. छान असा कलर आला. इथे आता आपण जे कैरी कापून घेतली होती ना, ते घालून घ्यायचं याच्यामध्ये. याच्यातली कैरी खायला खूप मजा येते. तुम्हाला पाहिजे तर अजून पण टाकू शकता, कारण आता ही जी कैरी आहे ना तोतापुरी आंब्याची आहे, त्यामुळे ती जास्त आंबट नाही आहे, त्यामुळे तुम्ही जास्त वापरू शकता. आता 5 मिनिटं गॅस बंद ठेवा. ठेवा. याच्यामध्ये आपण जी कैरी मागून टाकली होती ना, छान शिजली. भाकरीसोबत जवळा खायला खूप छान लागतो. खरंच ट्राय करून बघा एक दिवस. आपले जे कोकणातले आहेत ना, त्यांच्या घरी सर्रास होत असणार. पण बाकीचे जे आहेत, जे पुणेकरी आहेत किंवा कोल्हापूरचे आहेत, त्यांच्याकडे जवळा हा प्रकार जास्त होत नाही. कोकणामध्ये तो होतोच हमखास.
आपलं जवळ करून रेडी आहे. तुम्हाला तो तांदळाची भाकरी दाखवते मी एक करून. पीठ मी जास्त नाही घेतलं, एका भाकरीचंच घेतलं आहे. बाकीच्या मी नंतर करणार आहे. पीठ छान असं मळून घ्यायचं. भाकरी ना छान येते, गोल येते भाकरी, आणि भाकरी तुटत नाही मध्ये. एकीकडे तवा तापतच ठेवायचा आपण. तवा जर थंड असेल ना तर भाकरी होत नाही बरोबर. तवा तापून द्यायचा व्यवस्थित. कारण गॅसवरती जास्त ज्वाला लागत नाही, चुलीवरती छान होतात भाकरी. बघा एवढी पातळ करायची भाकरी. तोपर्यंत आपण ही दुसरी भाकरी पण इथे करून घेऊया. बघा छान फुगते भाकरी. तांदळाची पहिली भाकरी आपली रेडी आहे. पीठ जास्त वाटत असेल तर काढून घ्यायचं पीठ. हे एक 2 मिनटं गेली ती भाकरी उलटी करायची आपण. छान भाकरी फुगते अगदी. इथे आपली दुसरी भाकरी पण तयार आहे. अशा प्रकारे सुका कोलिम आणि भाकरी तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की करून बघा.